काही ठिकाणं अशी असतात, जिथे एकदा गेल्यावर पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. त्यापैकीच एक म्हणजे श्री क्षेत्र मोहठा देवी. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात वसलेलं हे मंदिर लाखो भाविकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. वर्षभर महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी इथे येतात. या मंदिरात विराजमान असलेल्या देवीला श्री कुलस्वामिनी जगदंबा मोहठा देवी म्हणून ओळखलं जातं. मोहठा देवीला नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखलं जातं. मनापासून केलेली प्रार्थना देवी ऐकते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करते, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. तर मागचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. तर आपण आलो होतो मढी म्हणजेच कानिफनाथ गडावरती. तिथे मस्तमध्ये दर्शन झालं आहे आणि आता आपण पुन्हा ह्या वेशीवरती आलो. इथून आपण एंट्री केली होती म्हणजे 30 गावापासून थोडंसं पुढे येऊन. सो आता मी प्लॅन केला की इथून मोहठा देवीला जाऊया. मोहठा देवी इथून 20 किलोमीटर आहे. सो आता मी मोहठा देवीकडे निघालो आहे आणि ह्या ब्लॉगला स्टार्ट करतो आहे. त्या ब्लॉगमध्येच मी कंटिन्यू केला असता पण ब्लॉग खूप मोठा झाला असता. सो हा मी सेपरेट ब्लॉग बनवतो आहे. आता 30 गावपासून आपण मोहठा देवीपर्यंत आणि इथून मॅप चेक केला 20 किलोमीटरवरती आहे मोहठा देवी. चला घेऊया आता मोहठा देवीचे दर्शन. हा गंध पाहिला का तुम्ही, किती मस्त लागला आहे ना. तर चला निघूया आता. तर गाईज सकाळपासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास म्हणजे आता 1 वाजला आहे. खूप मस्त झालेला आहे आणि कानिफनाथ महाराजांचं दर्शनही खूप चांगल्या प्रकारे घडलं आहे. रविवार होता, थोडीशी गर्दी होती. 1-1.5 तास लागला आपल्याला, ते तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल. आणि आत्ता आपण या प्रवासाला सुरुवात केली आहे. हा पुढचा प्रवासही चांगला हो, बाकी काही नाही. आणि आजचं हवामान कुठून शब्द आला आहे बाई. आजचं वेदरही खूप चांगल्या प्रकारे आहे, म्हणजे हे आपली साथ देतं आहे आज. मोहठा देवी हे अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. काही वेळातच आपण तिथे पोहोचणार आहोत. देवीचं दर्शन, मंदिर परिसर आणि तिथलं वातावरण सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. सो तुम्ही अजून आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. मागे एक छोटासा नाश्ता सेंटर आहे. सो नाश्ता करून घेतो आता, कारण 1:15 वाजला आहे. सकाळपासून काही खाल्लेलं नाही. ओके देखते इथून काही आहे का नाश्त्याला. चला इथंच नाश्ता केला आहे. हॉटेल टाईप आहे, यांच्याकडे जेवण पण आहे, पण थोडंसं मला कॉस्टलीच वाटतं आहे. एक पोहे घेतले. क्वांटिटी फार काही नव्हती, क्वालिटी ठीक होती. नाश्त्यासाठी इकडे काही जास्त ऑप्शन नाही आहेत, फक्त पोहेच होते. आय थिंक मी 2 महिन्यातून फर्स्ट टाईम पोहे खाल्लेत. चला निघूया इथून पाथर्डी. आणि पाथर्डीपासून मोहठा देवी 9 किलोमीटर आहे आणि इथून पाथर्डी आता हार्डली 10-12 किलोमीटर राहिलेली असेल. आपण पोहोचून जाऊ. आता आपण पाथर्डीमध्ये आलोत. इथून आपल्याला इथून वरती जायचं आहे राईटला. आणि गुगल मॅप पण आता कसा वेळेवरती बंद पडला आहे बघा ना. एवढ्या वेळ रेकॉर्ड करत होतो तर मध्येच बडबड करायची. आणि आपली अशा प्रकारे गोप्रोची एक बॅटरी संपलेली आहे आणि आपल्याकडे अजून एकच बॅटरी शिल्लक आहे. गुड बाय गुड. नो इंडिकेटर, ओनली टर्न. सही आहे बॉस, सही आहे. दिसतंय ते मंदिर, तेच आहे आपल्या मोहठा देवीचं मंदिर. आणि आता आपल्याला तिथंच जायचं आहे. इथून आपल्याला खूप जवळ दिसतंय पण अजून 4 किलोमीटर आहे. हां, मी म्हटलं होतं की या गावामध्ये दही दूध विक्री करत नाहीत आणि ते बरोबर आहे, करतच नाहीत. आणि तुम्हाला ह्या मोहठा देवीचे जे काही चमत्कार बघायचे असतील तर तुम्ही यूट्यूबवर मोहठ्याची देवी म्हणून एक मूवी आहे, तो लहानपणी मी पाहिला होता.
मोठ्या देवी इथून आपल्याला आतमध्ये जायचंय. मोठ्या देवी इकडे का आली, कशी आली, ते सगळं तुम्हाला त्या मूवीमध्ये पाहायला मिळेलच. आता इथे का थांबवत होते लोक. अरे बापरे, कसला भारी व्ह्यू आहे. आणि मस्त मध्ये जेवताय तिथे सुकून. आणि क्रिकेट फक्त, अच्छा ही फॅमिली इथे क्रिकेट खेळते फक्त. सही आहे. मस्त लोक आलेत, एन्जॉय करतायत, भारी वाटतंय. आणि मी पण एन्जॉय करतोय. मी फक्त रेकॉर्ड करत नाही, मी पण एन्जॉय करतोय. खूप सारे थांबत आलेलो आहे मी. गाड्या तर वरती जात आहेत. आणि इकडे असे स्टॉल आहेत. अहो आडवी कुठे येते. अरे हे काय पद्धत आहे. आता हे दुसरं पण मी काहीच म्हणणार नाही तुम्हाला. ठीक आहे, काय बोलणार ना आता. त्यांनी डायरेक्ट टाकलं आपल्या गाडीवरती आणि आल्यावरती पैसे द्या. हे कितपत योग्य आहे हे मला नाही माहिती. काहीतरी चेकिंग आहे वाटतं. आय थिंक टू व्हीलरला नाही आहे ना. ओके, धन्यवाद. फोर व्हीलर पे पार्किंग आहे, टू व्हीलरला तर नाही घेतले पैसे. आता त्या काकूंच्या लक्षात राहीन का तिनं मला हे दिलेलं आहे. आणि आता माझ्या तरी लक्षात राहीन का मी कोणत्या काकूकडून घेतलेलं आहे. ठीक आहे, देवीला जे मान्य असेल ते होईल सध्या आपल्याकडून. आणि पहिला छोटा रस्ता होता, आता बऱ्यापैकी मोठा झालेला आहे. लावून घेऊया एका साईडला. काही ठिकाणं अशी असतात जिथे एकदा गेल्यावर पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. त्यापैकीच एक म्हणजे श्री क्षेत्र मोठा देवी. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात वसलेलं हे मंदिर लाखो भाविकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. वर्षभर महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी इथे येतात. या मंदिरात विराजमान असलेल्या देवीला श्री कुलस्वामिनी जगदंबा मोठा देवी म्हणून ओळखलं जातं. अनेक भाविकांच्या श्रद्धेनुसार मोठा देवी या माहूरच्या श्री रेणुका मातेचा अंशावतार मानलं जातं. त्यामुळे या देवीला आदिशक्तीचं रूप मानलं जातं. मोठा देवी ही अनेक कुटुंबाची कुलदैवता आहे. घरात कोणतंही शुभ कार्य असो, नवीन घर, नवीन वाहन, लग्न किंवा व्यवसायाची सुरुवात असो, अनेक जण सर्वप्रथम देवीचं दर्शन घेऊन तिचा आशीर्वाद घेतात. मोठा देवीला नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखलं जातं. मनापासून केलेली प्रार्थना देवी ऐकते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करते, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात या मंदिरात मोठी यात्रा भरते. म्हणून आजही हजारो नव्हे तर लाखो भाविक श्रद्धेने श्री मोठा देवींच्या दर्शनासाठी इथे येतात आणि देवींचा आशीर्वाद घेऊन समाधानाने परत जातात. जर तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यात किंवा पाथर्डी परिसरात आला तर श्री क्षेत्र मोठा देवी मंदिराला नक्की भेट द्या. श्रद्धा, भक्ती आणि मनशांतीचा हा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा.